विग्रहं पूर्णब्रह्म परानन्दं विश्वमाळन्ति वल्लभं रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधिकां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी। जयन, मी तुला थोडा म्यूट करते, तुझ्या इथून एक आवाज येतोय। सुरुवात करू? हा, करू। जे बुद्धीची ठाऊनी देही तया अहंकाराची सेची नाही, म्हणून कर्मेची करिता पाही सुखारले अगा करीते नवीन कर्म तेची ते नैष्कर्म्य हे जाणीती सुवर्म गुरुगम्य जे आता शांतरसाचे भरिते सांडित आहे पात्राते जे बोलणे बोला परवते बोलावले एथ इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू तयासीची आती लागू परिसावया हा असो अतिप्रसंगू न सांडी पा कथा लागू होईल श्लोक संगती भंगू म्हणून जे मना आकळिता कुवाडे गागुसिता बुद्धी नातुडे तई देवाचे निसुरवाडे सांगवले तुझ जे शब्दातीत स्वभावे ते बोलींची जरी फावे तरी आणिके काय करावे सांगे कथा हा आरती विशेषू श्रोतयांचा जाणोनी दास निवृत्तीचा म्हणे संवाद तया दोघांचा परिसोनी परिसा मग श्री कृष्ण म्हणे पार्था ते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगे न तुझा निरुत्तय चित्त देई श्लोक म्हणतो युक्त करम फलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम् आयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफलाशी विटला तो घर रिघोनी वरिला शांती जगी येरू कर्म बंधे किरीटी अभिलाषाची गाठी कयासला खुंटी फलभोगाच्या सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् जैसा फलाची हावे तैसे कर्म करी आघवे मग न कीजेची येणे भावे उपेक्षी जो तो जयाकडे वासू पाहे तेवती सुखाची सृष्टी होय तो म्हणे तेथ राहे महाबोधू नवद्वारे देही तो असतुची परी नाही करी तुची न करी काही फलत्यागी न कर्तृत्वं न कर्वाणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफलं संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कमी न शिंपे जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले जगाच्या जीवी आहे तरी कवणाचा काही नोहे जगची हे होय जाये
तो शुद्धी नेणे नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभु अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्नतवा पाप पुण्य आशेचे पासीची असतु न देखे आणि साक्षी होऊ न ठके येरी गोठी तयासी. मी वाचू का? संजय नसेल तर. हा वाच वाच मी प्रॅक्टिस नाही केलेली आहे पण. वाच वाच. पै वाच ग. मूर्तीची निमे तो मूर्तची होऊनी खेळ परी अमूर्तपण नमैळे दादुलयाचे तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गा अवधारी पंडू कुमरा ज्ञानेन तू तदज्ञानम येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानम प्रकाशयति तत्परम. जे अज्ञान ते अज्ञान जै समूळ तुटे तै भ्रांतीचे मसैरे फिटे मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे एथ ईश्वरू एकू अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता आदीची आहे ऐसे नि विवेके उदो चित्ती तयासी भेदू कैचा त्रिजगती देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त जैसी पूर्व दिशेच्या राऊळी उदया येताची सूर्य दिवाळी की येरी ही दिशा तियेची काळी काळीमा नाही तद्बुद्धयस्तदात्मानस्तनिष्ठास्त तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्ती ज्ञान निर्धूत कल्मषाः. बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान भले जयांची या हृदया ते गिवसित आले तयांची समता दृष्टी बोले विशेषू काई एक आपण पाची जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू एथ परिदैव जैसे कवतिके कहीची दैन्य न देखे का विवेकू हा नोळखे भ्रांती ते जेवी ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यू कथा हे असो संताप कैसा चंद्र न स्मरे जैसा मूर्ती भेदू देणती जैसा ज्ञानी येते विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कविहस्तिनि शुनिचैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः मग हा मशकू का गजू की हा श्वपचू हा द्विजू पैल इतरू हा आत्मजू हे उरेल के ना तरी हे धेनु हे श्वान एक गुरु एक तीन हे असो कैचे स्वप्न जागतया एथ भेदू तरी की देखावा जरी अहम भाव उरला होआवा तो आधीची नाही आघवा आता विषमुकाई इहैव तैर्चितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं निसमं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे जिही विषय संगून सांडिता इंद्रिया तेन दंडिता परिभोगली निसंगता कामने विण जिही लोकाचे नि आधारे लौकिकेची व्यापारे परी सांडिले निदसुरे लौकिकू हे जैसा जनामाची खेचरू असतुची जना नोहे गोचरू तैसा शरीरी तो परी संसारू ओळखे तया ते हे असो पवनाचे निमेळे जैसे जळीचे जळलोळे ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे.
संजय. तैसे नाम रूप तयाचे एरवी ब्रह्मची तोसाचे मन साम्या आले जयाचे सर्वत्र गा ऐसे नि समदृष्टी जो होय तया पुरुषा लक्षण ही आहे अर्जुना संक्षेपे सांगे न पाहे अच्युत म्हणे न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नो द्विजेत प्राप्य च प्रियं स्थिरबुद्धिरम सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटीचे का गिरीवरे तैसा शुभाशुभी न बिकरे पातलिया जो तोचितो निरुता समदृष्टी तत्वताम हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म बाह्यस्पर्शे श्वसक्तामा विन्दत्यात्मनि यत् सुखम स ब्रह्म योग युक्तात्मा सुखमक्षमय वयश्नुते जया आपण ते सांडूनी कही इंद्रिय ग्रामावरी येणेची नाही तो विषय न सेवी हे काही विचित्र येथ सहजे स्वसुखे सुखाचे नि अपारे सुरवाडलेनी अंतरे रचिला म्हणोनी बाहिरे पाऊल न घाली सांगई कुमुद दळाचे नि ताटे जो जेविला चंद्रकिरणे चोखटे तो चकोरू काई वाळूवंटे चुंबितू असे तैसे आत्मसुख उपाईले जयासी आपणतेची फावले तया विषयो सहजे सांडवले म्हणो काही एरवी तरी कौतुके विचारुनी पाहे पानिके या विषयाची सुखे झकवती कण येहि संस्पर्शजा भोगा दुःख यो नय एव ते आद्यन्तवतः कौन्तेय न तेषु रमते बुधः जिहि आपण ते नाही देखिले तेही इंद्रियार्थी रंजले जैसे रंकू का आळू कैले सुशांते सेवी. राजेश. नातरी मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरोनी जळाते मग तोय बुद्धी बरडिते ठाकूनी येती तैसे आपण पे नाही दिठे जयाते स्वसुखाचे सदा खरांटे तयासीची विषय हे गोमटे आवडती एरवी विषयी सुख आहे हे बोलणेची सारिखे नोहे तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी सांगे वात वर्ष आत पूधरे ऐसे आभ्रत छायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळारे करावी का म्हणून विषय सुख जे बोलिजे ते नेणता गा वाया जल्पिजे जैसे महुर का म्हणिजे विषय कंदाते ना तरी भौमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू तैसा सुख प्रवादू बरळू विषययुक हा हे असो आघवी बोली सांग पा सर्प फणाची सावली ते शीतल होईल केतुली मूषकासी जैसा अमिषक वळू पांडवा नीनून सेवी तवची बरवा तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे हे विरक्ताची ये दिठी जै न्याहाळी जे किरीटी तै पंडुरोगाची ये पुष्टी सारिखी दिसे म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय कीजे मूर्ख न सेविता न सरे. जयंत अनम्यूट कर आणि मग सुरू कर. ऐकू येतंय? हो हो. मागल्या आपल्या अभ्यास वर्गात आपण बघितलं की अर्जुन अगदीच कन्फ्युज झाला होता आणि तो कृष्णाला म्हणत होता की तुम्हाला आणखी कन्फ्युज करू नकोस म्हणून मग कृष्णाने त्याला कर्मसन्यास आणि कर्मयोगाची लक्षणे सांगितली
आणि कर्मसन्यासापेक्षा त्या क्षणी कर्मयोग किती जास्ती चांगला आहे हे त्यांना समजून सांगितलं अर्जुनाला. आणि सांगितलं की कर्मयोगाची जी लक्षणं आहेत त्याच्यात मुख्य लक्षणं म्हणजे तो जितेंद्रिय असतो, तो विजितात्मा असतो म्हणजे ज्यांनी शरीरावर विजय मिळवला आहे इंद्रियांवर, जो विशुद्धात्मा असतो म्हणजे ज्याचं अंतःकरण शुद्ध आणि निर्मळ असतं, आणि ज्याच्यात भूतात्मता असते म्हणजे एम्पथी असते म्हणजे समानुभूती असते, आणि त्याच्यामध्ये आपोपर त्यातला नाहीसा होतो. आणि मग तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे अवघे जन मज झाले लोकपाळ हा अनुभव त्याला यायला लागतो. आणि म्हणून जसं तुकाराम म्हणतात की मग नंतर त्याची स्थिती अशी होते की तुका म्हणे आता उरलो उपका पुरता. ही आपण हे सगळं बघितलं होतं मागच्या. आता श्रीकृष्ण त्यांना सांगतोय की हा आरती विशेष श्रोता यांचा जाणूनी दास निवृत्तीचा म्हणे संवादू तया दोघांचा परिसा. मग श्रीकृष्ण म्हणे पार्था ते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगेन तुझं निवृत्ते चित्त देई. म्हणजे तो कृष्ण अर्जुनाला म्हणाला की अरे आतापर्यंत तुम्ही सगळा संवाद ऐकत आला, आणि मग कृष्ण अर्जुनाला म्हणाला की अरे तू आता सिद्ध पुरुषाचं लक्षण तुला पूर्णपणे सांगतो, तू ते चांगलं त्याच्याकडे लक्ष दे. आणि मग तो म्हणतो की तो जो श्लोक, प्रसिद्ध श्लोक जो आहे श्लोक तो असा आहे की युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांती आत्मती नैष्ठिकेन अयुक्त कामकारण फले सत्तो निबद्धते. आता याचा सरळ अर्थ असा आहे की कर्मयोगी कर्माच्या फळांचा त्याग करून भगवत प्राप्तिरूप शांतीला प्राप्त होत, आणि कामना असलेला, आशा असलेला, आकांक्षा असलेला पुरुष मात्र त्याच्यात गुरफटतो आणि कामनांच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन त्याच्यात बद्ध होतो. आता हा जो श्लोक आहे त्याच्यात दोन श्लोक 12वा, त्याच्यात दोन महत्वाचे शब्द आहेत, एक आहे युक्त आणि एक आहे अयुक्त. ते आपण समजून घेऊया काय एक्झॅक्टली ते महत्वाचे शब्द. म्हणजे युक्त आणि अयुक्त म्हणजे जुळलेलं. युक्त म्हणजे जुळलेला कोणाशी? परमतत्वाशी म्हणजे योगी. काही त्याला ज्ञानयोगी म्हणतील, काही त्याला कर्मयोगी म्हणतील. आणि दुसरा शब्द आहे अयुक्त म्हणजे जो जुळलेला नाही असा. तो कोण? तो सामान्य मनुष्य. यांच्यात काय फरक असतो बरं? वरवर दिसायला दोघेही सारखेच असतात. जर शरीराचा विचार केला तर आपण सगळ्यांनी इलेक्ट्रिक इंजिन बघितलं असतं. इलेक्ट्रिक इंजिन असतं, त्याच्या मागे 22 डबे जोडलेले असतात गाडीला, प्रवासी गाड्यांना, आणि 60-70 डबे मालगाडीला जोडलेले असतात. त्या इंजिनामध्ये इतकी शक्ती असते का त्या 60 डब्यांना ओढण्या इतकी? पण नाही. पण जेव्हा ते इंजिन वरच्या त्या विद्युत प्रवाहाला जेव्हा जोडलं जातं तेव्हा त्या इंजिनामध्ये शक्ती येते. तो जेव्हा इंजिन ड्रायव्हर तो रॉड वर करतो आणि ती वरची विद्युत प्रवाहाची तार असते तिच्याशी जोडतो. ती जुळणी झाली की त्या तारेतून विद्युत प्रवाह इंजिनामध्ये येतो आणि तो प्रचंड जड अशी आगगाडी ओढून नेतो. ही शक्ती इंजिनाची आहे का? नाही. ही शक्ती त्या वरच्या वीज प्रवाहाची आहे. फक्त इंजिनाची जुळणी त्या वीज प्रवाहाशी झालाय म्हणून युक्त. जो मनुष्य युक्त असतो, म्हणून जो मनुष्य ईश्वराशी जुळलेला असतो तो अत्यंत शांत असतो, तो कर्मयोगी असतो. दुसरं उदाहरण घेऊया की आपल्याला वास्तूला बोलवतात लोक घरी. त्यांच्या घरी सगळं म्हणजे वास्तुशांतीला आपण जातो. नवीन फ्लॅट असतो, नवीन घर तयार झालेलं असतं, पाईप फिटिंग झालेलं असतं, नळाच्या तोट्या असतात, पण पाणी असतं का? नसतं. कारण मीटर नसतं. विजेची जोडणी झालेली असते, पंखे असतात, दिवे असतात, पण मीटर असतं का? नाही. टेलिफोन दिसतो पण बोलता येत नाही. का बोलता येत नाही? कारण तो डीपीशी जोडलेला नसतो. तर जोपर्यंत ही जुळणी होत नाही मानवाच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत तो साधक बनू शकत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या उदाहरणातून आपल्याला जुळलेला म्हणजे युक्त आणि अयुक्त यांच्यातला फरक आपल्याला कळू शकतो. सामान्य माणूस हा ईश्वराशी जुळलेला नसतो आणि साधक मात्र ईश्वराशी जुळलेला असतो, आणि म्हणून सामान्य माणूस आणि साधक यांच्यात हाच भेद असतो. आणि तुकारामांनी जसं तुकाराम म्हणतात की आनंदाचा ठाव झाला माझे चित्ती, सागर तो किती उपमेसी. अशी स्थिती येते जर का आपण ईश्वराशी जुळलो तर आपण शांत होतो. पण जर का जुळायचं असेल तर दोन गोष्टींचा त्याग करावा लागतो. एक म्हणजे अहंकार म्हणजे मीपणा, आणि दुसरं म्हणजे फलाशा किंवा अपेक्षा किंवा आशा. आपली सगळी जी दुःख आहेत आयुष्यामध्ये ही अपेक्षा ठेवल्यामुळेच दुःख आहेत. म्हणजे मोस्ट ऑफ द सॉरोज इन अवर लाईफ ते असं आहे की आपण खूप अपेक्षा ठेवतो. आपण फेसबुकवर काही टाकलं की त्याला लाईक्स नाही मिळाले तर आपण अस्वस्थ होतो. आपण व्हॉट्सअपवर काही टाकलं त्याला लाईक्स नाही मिळाले की आपण अस्वस्थ होतो. तर ही जी फलाशा आहे, ही जी म्हणजे अपेक्षा आहे,
याच्यामुळे आपण दुःखाला कारणीभूत होतो. आता अहंकाराचं असं आहे की एक वेळा दारूचं व्यसन चालेल पण अहंकाराचं चालणार नाही, कारण दारूचं व्यसन थोड्या काळ राहतं आणि मग नंतर ते जातं. पण अहंकार मात्र दीर्घकाळ आजीवनही राहू शकतो. हा गर्व, हा अहंकार माणसाला इतका उद्दाम बनवतो की शेवटी तो ईश्वरालाही विसरतो. फॉर एक्झाम्पल हिरण्यकश्यपू, फॉर एक्झाम्पल रावण, फॉर एक्झाम्पल कंस, असे जे देवापासून दूर असलेले म्हणजे अयुक्त आहेत, ते निरनिराळ्या कामनांच्या मागे लागून त्यातच व्यस्त असतात, त्यातच धावाधाव करतात. त्यांना कुठली बरं शांती, त्यांना कुठलं बरं सुख. आपण जेव्हा 10वीत होतो तेव्हा आपल्याला एक सुभाषित होतं, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला बद्धा यया प्रधावंती मुक्तास तिष्ठन्ति पंगवत. म्हणजे आशा नावाची अशी एक आश्चर्यकारक साखळी आहे की जो याने बांधला जातो तो धावत सुटतो आणि जो या साखळीतून मुक्त होतो तो मात्र पंगवत. आता पंगवत इथे डिरॉगेटरी सेन्स मध्ये आपण वापरूया नको, आपण त्याचा मथितार्थ लक्षात घेऊ की जो आशेला म्हणजे फलाशीपासून मुक्त असतो तो मात्र परम शांतीचा अनुभव घेतो, आणि जो जुळलेला नसतो तो मात्र फलाशीच्या मागे लागून आणखी संसारात जन्म मरणाच्या साखळीत जखडला आणि रखडला जातो. आणि म्हणूनच इथे म्हणतात, माऊली म्हणतात की जैसा फळाची हावे ऐसे कर्म करी आघवे, मग न कीजेची येणे भावे उपेक्षी जो. त्याच्यानंतर दुसरा एक म्हणजे श्लोक नंबर 13 असा आलाय की सर्व कर्माणी मनसा संन्यस्तास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे दे. आता शरीराला नवद्वार म्हटलंय कारण शरीराला 9 छिद्र आहे, त्याच्यामध्ये 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 तोंड, आणखीन मलमूत्र विसर्जनासाठी जी 2 छिद्र आहेत ती. तर त्या नवद्वार पुराला शरीराची उपमा अशी दिली किंवा शरीराला त्या नवद्वार पुराची उपमा दिली आहे. तर सर्व कर्माणी मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारे. म्हणजे ह्याचं फारच उत्कृष्ट एक मला हे वाटलं की नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन न कारयन. म्हणजे जो कर्मयोगी आहे तो करतही नाही काही आणि करवतही नाही कोणाचकडून काही, तो स्वानंदात असतो, तो स्वानंदाच्या सागरात पोहत असतो. आता या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे की अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे असा सांख्ययोगाचं आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा नसतो. तो आपल्या 9 दरवाजांच्या शरीररूपी घरात सर्व कर्माचा मनाने त्याग करून आनंदाने परमात्म्याच्या स्वरूपात स्थिर राहतो. आता मला सांगा की वस्तुता नीट विचार केला तर सगळ्यांना सामान्यपणे सारखं शरीर मिळालंय, सगळ्यांना सारखंच वातावरण मिळालंय, मोर ऑफ द लेस. सूर्य तोच आहे, चंद्र तोच आहे, पाऊस वारा सगळ्यांना सारखंच आहे. पण एकीकडे दिगंबर राहणारे आणि अनवाणी चालणारे जैन मुनी एक पैसाही जवळ बाळगत नाहीत आणि सुखी असतात, आणि लक्षावधी कोटी रुपयांची संपत्ती जवळ असताना, शिक्षण, बुद्धिमत्ता, सत्ता असताना चिदंबरम सारखे दुःखी आहे. म्हणजे दिगंबर अभय आहेत आणि चिदंबरम भयग्रस्त आहे. सर्व संघ परित्यागी एका लाकडी फळकुटावर झोपू शकतो, पण सत्ताधारी श्रीमंतांना पलंगावर मऊ गादी असताना झोप येत नाही. दुसऱ्यांची लुबाडलेली संपत्ती आपल्यापासून कोणी लुबाडेल का ही भीती आहे. असं का? कारण गीता तत्वज्ञान जाणले, जगलं नाही म्हणून तसा प्रयत्नही केला. त्यांना दुर्दैवी आणि अभागी म्हणायचं. म्हणून तुकाराम म्हणतात की तुका म्हणे आम्ही तेणे सुखी जेणे विठ्ठल विठ्ठलमुखी, बहुत सुकृतांची जोडी तेणे विठ्ठल आवडी. कारण सुखाचे ते सुख श्रीहरी मुख, हे सत्य आणि हे रहस्य जाणावं लागतं. आणि हे जाणणारा कर्मयोगी असो की सांख्ययोगी असो, मार्गाचा प्रश्न नाही, तो सुखी व शांत असतो. पण मग काय हा कर्मयोगी किंवा सांख्ययोगी कर्म करतच नाही का? झोपून किंवा पडूनच असतो का? नाही, हा सुद्धा चालताना, बोलताना, खाताना, पिताना, श्वासोच्छवास करताना, उन्मिष करताना, म्हणजे उन्मिष आणि निमिष करताना, हा सगळं तो करतो. पण हे सगळं करताना या श्लोकात अतिशय उत्तमपणे सांगितलंय की नैव कुर्वन न कारयन, म्हणजे करतही नाही आणि करवतही नाही अशा स्थितीत असतो. हे कसं काय? एक असं आहे की सामान्य माणूस आणि सांख्य योगींना एकाच प्रकारचं शरीर मिळालं असतं. फरक इतकाच असतो की सांख्य योगाचा त्याला मिळालेल्या शरीरावर ताबा असतो, तो मालकाप्रमाणे शरीर वापरतो, आणि सामान्य माणूस मात्र इंद्रियांचे लाड पुरवतो. आता हे इंद्रियांचं लहान मुलासारखं आहे की जितकं तुम्ही इंद्रियांचे लाड पुरवाल तितके ते आउट ऑफ कंट्रोल होतील, तितके हेकट होतील, तितके दुराग्रही होतील. आणि त्याच्यामुळे गीता आपल्याला पदोपदी एव्हरी श्लोक
ॲज अ कॅरी ऑन मेसेज इन दॅट की गीता तुम्हाला डिप्लोमसी शिकवते, गीता तुम्हाला शांतीकडे नेते, गीता तुम्हाला कर्मयोग शिकवते, गीता तुम्हाला स्वतःवर हावी होऊ देऊ नका हे शिकवते, गीता नियमन करायला शिकवते, गीता शिस्त लावायला शिकवते. आवश्यकतेपेक्षा कमी. आता हे जे साधक लोक असतात ते मनाला पोटाला मारत नाहीत. मनाला जितके विकार ऑप्टिमम आहे तितके ते देतात. पोटाला अन्न लागतं, आपण नाही तर जिवंत राहू शकणार नाही म्हणून जितकं हवं तितकं खातात, पण पोटाच्या वर कधी खात नाही, ही विकृती त्यांच्यात नसते. आता याच्यात एक चांगला शब्द आलाय, तो म्हणजे नवद्वारपूर. नवद्वारपूर हे शरीराला उद्देशून म्हटलंय आणि शरीराला स्वीकारण्यासाठी उत्सर्जनासाठी ठळकपणे 9 दारं दिलेत. म्हणजे मी मागे सांगितलं तसं 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 तोंड, मलमूत्र विसर्जनासाठी 2 रंध्र आणि या एकूण 9 पुरांचं शरीर म्हणजे आपलं ह्युमन बॉडी. आता कसं आहे की आपण यांचे आय एम द ओनर, म्हणजे मी त्यांचा मालक आहे. पण हा देही मालक असला तरी स्वतः काहीच करत नाहीये ना. आता ही नवद्वार जी आहे ती ज्याच्या देहात राहतात तो देही, पण देही म्हणजे तो फक्त मालक आहे त्याचा, तो काहीच करत नाही, तो या नवद्वारांकडून सगळं करून घेतो. आता फॉर एक्झाम्पल जसं सूर्य आहे किंवा दिवा आहे, तर सूर्यामुळे सगळंच होतं आणि सूर्यामुळे सूर्यप्रकाशात सगळं होतं, दिव्याच्या प्रकाशात सगळं होतं. पण ह्या ज्या घटना सगळ्या होतात सूर्यप्रकाशामध्ये किंवा दिव्याच्या प्रकाशामध्ये, त्याच्यासाठी सूर्य जबाबदार आहे का? नाही. त्याच्यासाठी दिवा जबाबदार आहे का? नाही. सूर्य आवश्यक आहे प्लांट्स मध्ये फोटोसिंथेसिस होण्यासाठी आणि कार्बन डायऑक्साईडचं ऑक्सिजन होण्यासाठी सूर्य आवश्यक आहे. पण सूर्य कुठल्याही गोष्टीला जबाबदार नाही. तसा हा जो सांख्य योगी देहाकडून काही करत नाही आणि करवतही नाही. म्हणजे झाडाला निसर्गक्रमाने फळ येतं, पिकतं, गळतं, तसं याचं शरीर वाढतं, परिवर्तित होतं, म्हणून तरुण म्हातारं होतं, तो मरतो. पण यासाठी काही धावाधाव करत नाही, आपण काही करत नाही, दुसऱ्याला काही कर म्हणत नाही. थोडक्यात सांख्ययोगी तो ज्याची सर्व इंद्रिय मनासह त्याच्या ताब्यात आहेत आणि जो विवेकाने कर्माचा संन्यास करतो व नवद्वार असलेल्या देहरूपी नगरात राहून स्वतःहून काही करत नाही आणि कोणाकडूनही काही करत नाही, याचा कारण तो स्वानंदात पोहत असतो, स्वतःमध्ये सुखी असतो, म्हणजे आणि तो आत्मस्वरूप जाणतो. आणि म्हणूनच हा श्लोक अतिशय उत्तम आहे. म्हणून माऊली म्हणतात की जैसा फळाची हवे ऐसे कर्म करी आघवे, मग कीजेची येणे भावे उपेक्षी जो. नवद्वारे देही तो असतुची परी नाही, करीतुची न करी काही. म्हणजे तो करतही नाही काही आणि करवतही नाही. आणि मग त्याच्यानंतर एक पुढचा श्लोक असा आला आहे की न कर्तृत्वम न कर्माणी लोकस्य सृजती प्रभू न कर्मफलम संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जन्म, याचा अर्थ असा आहे की परमेश्वर मनुष्याचं करते पण कर्म किंवा कर्मफलांशी संयोग उत्पन्न करत नाही, तर प्रकृतीच खेळ करत असते. आपल्याला वाटतं की तो नियंता आहे, परमेश्वर सगळं करतोय, पण त्याला म्हणजे एकंदर किती 84 लक्ष योनी आहेत आणि एका योनीमध्ये अब्जावधी जीव आहेत. त्या सगळ्यांचं जर का करते पण त्यांनी आपल्याकडे घेतलं तर अशक्य आहे. त्याच्यामुळे परमेश्वर मनुष्यांचं करते पण किंवा त्यांचं कर्म किंवा कर्मफलाची संयोग उत्पन्न करत नाही, तर मनुष्याची प्रकृती हा सगळा खेळ करत असते. आता याच्यात म्हटलं की न कर्तृत्वम न कर्माणी लोकस्य सृजती प्रभू. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जन्माला येते, प्रारब्धानुसार बरवाईट जीवन जगते, यथाकाल निरोग घेते. ते एखाद्या नाटकासारखं असतं आणि एखादं पात्र रंगमंचावर प्रवेश करतं, आपली दिग्दर्शकांनी सोपवलेली भूमिका आपल्या वकुबानुसार पार पाडतं आणि जितका काय नाटकात नाटककारांनी ठरवलं असेल तितकं राहून रंगमंचाचा निरोग घेतो. व्यक्तीच्या या नाटकातल्या भूमिकेत नाटककार म्हणजे लेखक किंवा दिग्दर्शक हे अदृश्यपणे वावरत असतात, ते नियामक व नियंत्रक असतात. पण व्यक्तीच्या जीवनात कसं असतं की आपण म्हणतो की ईश्वर सर्व भूतांच्या आणि प्राणीमात्रांच्या हृदयात स्थिर आहे. तर कसं आहे, जीव आणि जीवात्मा यांच्या रूपात आहे, पण हा जीव जीवात्मा किंवा ईश्वर काहीच करत नसतो. हे सर्व प्रकृती जीवाच्या प्रारब्धानुसार घडवत असतं. आणि याच्यातून एक असा सिद्धांत तयार होऊ शकतो की व्यक्तीला जे भोगावे लागतं किंवा जे भोग मिळतं ते त्याने त्याच्या पूर्वी म्हणजे ह्या जन्मात किंवा पूर्वजन्मात केलेल्या कर्माचं फळ असतं, कर्मा रिटर्न्स असं जे आपण म्हणतो ते. तर म्हणजे तो जरी सर्जन असला, म्हणजे सर्जन म्हणजे निर्मितीकार असला, तरी पण हा तो स्वतः काहीही करत नाही. मग हे करतं कोण?
हे करवतं कोण? आपल्याला तर वाटतं की जीवामुळे सर्व होतंय, तोच करतो, ईश्वर सर्व करतो. आपण हेही म्हणतो की करता करविता मात्र परमेश्वरच आहे. मग परमेश्वराची भूमिका काय बरं? तर याच्यात त्यांनी सांगितले की न कर्तृत्वम न कर्माणी लोकस्य सृजती प्रभुः न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. म्हणजे हे जे सगळं करते तो स्वभाव करतो, मनुष्याची प्रकृती आणि स्वभाव असा करत असतो. मग परमात्म्याची आणि परमेश्वराची भूमिका काय बरं? तर ती भूमिका अशी आहे की मयाध्यक्षेण, म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली किंवा माझ्या प्रमुख उपस्थितीत. कसं तर सामान्यपणे लोकव्यवहार दिवसा म्हणजे सूर्याच्या उपस्थितीत होतात. मी मागे सांगितलं दिव्याच्या उपस्थितीत होतात, पण त्याला दिवा जबाबदार नसतो आणि त्याला सूर्यही जबाबदार नसतो. त्याच्यामुळे हा एक श्लोक फार चांगला आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात की जैसा सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परी तोची रवी विरता विस्तारू त्रिभुवनाचा. आपण करता ऐसे म्हणिये तरी कवणे कमी न शिंपे जे हातू पाहून लिंपे उदास वृत्तीचा. आणि त्याच्यानंतर जो पुढचा श्लोक आहे, श्लोक नंबर 15, अध्याय 5, त्याच्यात असं आहे की नादत्ते कसे चित्पापम न चैव सुकृतम विभू. विभू हा फार चांगला शब्द वापरला इथे. विभू म्हणजे विराट. त्याच्यात असं दिलंय की नादत्ते कसे चित्पापम न चैव सुकृतम विभू अज्ञानेन आवृत्तम ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवा. म्हणजे सर्वव्यापी परमेश्वरही कोणाचीही पापकर्म घ्यायला तयार नाही. परमेश्वराला पुण्यकर्मही घ्यायची नाहीयेत आणि त्याला पापकर्मही घ्यायची नाही. पण आपल्याला असं अज्ञानी असल्यामुळे आपल्याला वाटतं की सगळा करता करविता तोच आहे, आपली पुण्यही त्याच्याच लेखी आणि पापही त्याच्याच लेखी. पण अज्ञानाने ज्ञान झाकलेलं असतं, त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मात्र मोहित होतात आणि ज्ञानी लोक मोहित होत नाही, शांत आणि निश्चल असतात. आता असं आहे की आपल्या आयुष्यात विविध मतांची, मान्यतांची, मार्गांची अनेक क्षेत्र असतात. त्यात एक प्रमुख आहे अध्यात्म क्षेत्र. आता अध्यात्म क्षेत्राला जाण्यासाठी खूप वाटा आहेत. आता मला नर्मदा परिक्रमा करायची, माझ्यात फार फार अतिशय माझी मनापासून इच्छा आहे. आपण एक ग्रुप बनवूया आणि नर्मदा परिक्रमा करूनच येऊ. पण नर्मदा परिक्रमा करताना सुद्धा प्रत्येकाला त्याच्या प्रकृतीनुसार, स्थितीनुसार, शक्तीनुसार, आवाक्यानुसार, पूर्व सुकृतानुसार नर्मदा परिक्रमेची प्रारब्ध आणि फळं मिळत असतात. म्हणजे प्रतिभाताई चितळे आहेत आणि सुधीर चितळे आहेत, हे नवरा बायको दोघं पायी पायी नर्मदेच्या काठाकाठानी नर्मदा परिक्रमा करायला निघाले. पण प्रतिभाताईंना आलेले अनुभव वेगळे आहेत, कारण त्यांचं पूर्वसंचित वेगळं होतं, त्यांचं पूर्व सुकृत वेगळं होतं. सुधीर चितळ्यांना वेगळे अनुभव आले. आणि त्याच्यामुळे काय आहे की हे जे क्षेत्र आहे अध्यात्म, खरे म्हणूनच तुका म्हणे येथे पाहिजे जाती जे येरा गबाळाचे काम नव्हे. म्हणजे केवळ अभिनिवेश उपयोगाचा नसतो, मुळात पाहिजे, मनात पाहिजे. ते आरंभ शूरता कुचकामी असते, चिकाटीचा अभ्यास लागतो. आणि म्हणूनच तुकाराम म्हणतात की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आणि एक्झॅक्टली इथेच वंदनाचा रोल आहे. आपल्याला वंदनाची अनुपस्थिती किती म्हणजे आपल्याला किती जड जाती येते, कारण वंदना आणि आपल्यामध्ये जो फरक आहे तोच फरक एक्झॅक्टली इथे सांगितलंय की ज्यांनी अभ्यास केलेला नाही, स्वाध्याय केलेला नाही. म्हणून असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे वंदनाचं जे रसग्रहण आहे किंवा तिची जी ओघवती भाषा आहे ती आपल्याला नाहीये, कारण आपल्यामध्ये अभ्यासाचं फाउंडेशन नाही. आता गीतेला सुद्धा खूप जणांनी आपापल्या परीने तिचा इंटरप्रिटेशन केलं आहे. आणि म्हणून रामदास म्हणतात की मतामतांचा गलबला कोणी पुसेना कुणाला. खूप विसंगती, खूप गोंधळ आहेत या क्षेत्रात, आणि आपल्यासारखे अर्ध्या कुंडात पिवळवणारे पण काही कमी लोक नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनीही गीतेला म्हटलंय की हे नित्य नूतन देखीचे गीता तत्व असं म्हटलंय त्यांनी. आता आपण काय करतोय की आपण ज्ञानेश्वर माऊलींना सोबत घेऊन आपली वाटचाल करतोय कसे बसे गटांगळ्या खात. अर्थात आपल्यात अभिनिवेश नाही, आग्रह नाही आणि अन्य मतांचं स्वागत आहे. वी आर ऑल ओपन माइंडेड. आता गीता या श्लोकात म्हणते की विभू. विभू म्हणजे विराट, विश्वव्यापक, विश्वनाथ जो आहे तो हा विलक्षण आहे. तो कोणाचंही पाप स्वीकारत नाही, म्हणजे कोणाच्या कर्माची कोणतीही जबाबदारी या विश्वव्यापावर नाही. फॉर एक्झाम्पल, एका राज्याचा राजा असतो, त्या राजाला प्रजेचा भार त्याच्यावर असतो, कारण ती लिमिटेड राज्य असतं. द किंगडम इज लिमिट. त्याची जबाबदारी राजा सांभाळू शकतो, पण तो परमात्मा, तो ईश्वर 84 लक्ष योनी आहे. एकेका योनीत अब्जावधी जीव आहेत.
त्यांच्या पापपुण्याची जबाबदारी त्यांनी घेतो म्हटलं तर शक्य आहे का? आणि ती त्यांनी का घ्यावी? धर्मानी, शास्त्रांनी, वेदांनी एक वेदविहित, शास्त्रविहित असा धर्म लोकांपुढे मांडला आहे. त्या धर्माप्रमाणे वागा. कमी जास्त जर का ते झालं तर तुमचा जीव त्याच्यासाठी जबाबदार आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे. बेसिकली काय असतं की सर्वसामान्य मनुष्य अज्ञानी असतो आणि जशी निखाऱ्याभोवती रात जमते आणि निखारा आणि अग्नी दिसत नाही, तसं ज्ञान हे अज्ञानामुळे झाकलेलं असतं. आणि तेन मुह्यंती जंतवहा, मुह्यंती म्हणजे मोहात पडतात, भ्रमात पडतात. आणि जंतवहा हे जंतूचं अनेक वचन आहे. म्हणजे क्षुद्र जीव, त्याला जाणीव नाही की तो कोण आहे आणि तो कोहम 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 असे आर्जव करत असतो जन्मभर की मी कोण आहे, मी कोण आहे. आणि खरं म्हणजे त्याचं उत्तर सोहम 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 आहे, की अहम सहा म्हणजे मी तो आहे. पण तो कोहम कोहमच्या याच्यामध्ये तो आयुष्यभर भटकत असतो. एका कवीने अतिशय सुरेख 4 ओळी लिहिल्या की तू कौन था, कौन है, कौन होगा, अरे रे तुझे होश कुछ भी नहीं. सन्मान्य सम्राट सारी भुवन का, कनक गर्भ तत्वम, अरे तू वही है, कनक गर्भ तत्वम तू वही है. सोहम अभयपूर्ण हुंकार तू, फिर देख तेरे बगैर कुछ भी नहीं. आणि म्हणून सांगतात की सतत सोहम सोहमचा ध्यास धरा, मला आपली ओळख पटेल. जसं एका तळ्यात होती बदके पिले सुरेखा, त्या कुरूप पिल्लाला वाटलं की आपण सुद्धा एक कुरूप बदकच आहोत. पण जेव्हा शांत एकदा जेव्हा सरोवर होतं आणि आरशासारखं त्याचं स्वरूप होतं, तेव्हा त्यांनी वाकून पाहिलं तर त्याला कळलं की तो राजहंस आहे. त्याची आपल्याला आपली ओळख पटणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामुळे माऊली म्हणतात की पापपुण्य अशेषे, त्यांनी म्हटलं की जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परी तोची रवी विस्तारू त्रिभुवनास. त्याच्यानंतर पुढचा श्लोक आहे नादत्ते कथे, आपण तो श्लोक झाला म्हणून ते म्हणतात की पापपुण्य अशेषे पासीची असतू न देखे आणि साक्षी होऊ न ठके येरी गोठी काय की. पै मूर्तीची ने मिळे तो मूर्तची होऊन खेळे परी अमूर्तपण न मिळे दादली असे. आता ह्याचा जो पुढचा श्लोक आहे तो अतिशय महत्वाचा श्लोक आहे. आणि त्याच्यात असं म्हणतात की ज्ञानेन तू तदज्ञानम येषाम नाशिन आत्मना तेषाम आदित्य वज्ञानम प्रकाशयति तत्परम. त्याचा अर्थ असा आहे की परंतु ज्यांचं ते अज्ञान परमात्मा ज्ञानाने नाहीस झालं आहे, त्यांचं ते ज्ञान सूर्याप्रमाणे या सच्चिदानंद घन परमात्म्याला प्रकाशित करतं. आता याचा अर्थ काय आहे की ज्ञान अज्ञानाने झाकलं गेलं आहे. आणि म्हणून सामान्यतः लोक जसे मोहित होतात तसा ज्ञानी मनुष्य मोहित होत नाही. माणसाला जन्मापासून एक सनातन प्रश्न पडलेला असतो की कोहम म्हणजे मी कोण. त्याचं उत्तर मिळवणं, जपणं, तसं जगणं यासाठी मनुष्य जन्म असतो. त्याचं सरळ सोपं शाब्दिक उत्तर म्हणजे कोहमचं उत्तर आहे सोहम. म्हणजे अरे मी तो आहे. अहम सहा, अहम म्हणजे मी, सहा म्हणजे तो, असं आहे. हा तो कोण तर तत्पदानं दर्शविले जाणारे ब्रह्म म्हणजे सोहम. अहम ब्रह्मास्मी. एक्झॅक्टली हेच गजानन महाराजांच्या पोथीत म्हटलंय की गणगणात बोते म्हणजे ब्रह्म तुझ्यात आहे आणि तूच ब्रह्म आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, पण आपण मात्र जन्मभर सामान्य माणसासारखे ज्या गोष्टींनी सामान्यपणे मोहित होतो, तो पद, पैसा म्हणजे पेल्फ किंवा पोझिशन, पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पुरंदरी, या सगळ्या गोष्टींमुळे आपण जसं आकृष्ट होतो तसा हा कर्मयोगी आणि जो इल्युमिनेटेड आहे तो आकृष्ट होत नाही. शिवाजी महाराजांनी तुकारामांना आमंत्रण दिलं तेव्हा तुकाराम म्हणाली तुम्हापाशी आम्ही येऊन या काय, व्यर्थ सिणाय चालण्याचा. शिवाजी महाराजांनी पाठवलेलं सर्व वस्त्रालंकार त्यांनी परत पाठवले. आणि इकडे मात्र सामान्य माणूस मात्र कोण बनेगा करोडपतीच्या मागे लागले. आमच्यासारख्यांना काही काही गोष्टी संतांच्या अति वाटतात. तुकाराम तेच म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण बोललेले जे ऋषी साच भावे वर्तवया, हे आपल्याला अति वाटतं. पण आपला जो निखारा, आपल्यातलं जे ऊर्जस्वल स्वरूप आहे, जो निखारा आहे तो सध्या झाकल्या गेलेला आहे अज्ञानाने. त्या अज्ञानाचं कवच दूर करायला पाहिजे आणि ज्ञानाची फुंकर घालून जसा अग्नी वन्नी जसा पेट येतो तसं ज्ञानाची फुंकर घालून अज्ञान दूर पळवलं की आत्मबोधाचा जणू अग्नीच प्रगट होतो. जसा सूर्य उगवल्यानंतर अंधार नाहीसा होतो
तसा अग्नी मात्र त्याच्यानंतर आपला प्रगट होतो. आता श्लोक नंबर 17 आहे, मला ज्या ओव्या दिल्या होत्या त्याच्यामध्ये, आणि 90 पर्यंत ओव्या आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपा भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण अहर्निशी. म्हणजे आता हा जो श्लोक आहे इतका कठीण आहे वाचण्यासाठी, त्याच्यामुळे मी त्याचा अन्वय तुम्हाला सांगतो, त्याचा विग्रह करून तुम्हाला सांगतो की तद्बुद्ध्या तदात्मा तन्निष्ठ तत्परायण ज्ञान निर्धूत कल्मषा अपुनवृत्ती गच्छन्ती. आता याच्यात बरेच शब्द आले, त्या शब्दांचं काय तत् म्हणजे काय, ब्रह्म असे जे ज्ञान निर्धूत कल्मषा म्हणजे ज्ञानांचे ज्यांचे कल्मश म्हणजे पाप किंवा कलंक किंवा काळीमा हा केवळ ज्ञानाने धुतल्या जातो. आणि त्याची जी लक्षणं आहेत त्याची काही विशेषण आहे, जो ब्रह्माशी जोडल्या गेलेला आहे त्याची काही विशेषण आहे. त्याच्यात म्हणजे तद्बुद्धया तदात्मा तन्निष्ठ तत्परायण या चारही विशेषणांमागे एक शब्द सामान्य आहे आणि म्हणजे तत्. तत् हे पद अंतिम ब्रह्माचं वाचक आहे. ब्रह्म अंतिम आहे, ब्रह्म अल्टिमेट आहे, ते मानवाच्या जीवनातील अंतिम स्थानक आहे, ते गंतव्य आहे, ते प्राप्तव्य आहे. म्हणून या 3 शब्दांचा आणि विशेषणांचा आपण अर्थ जाणून घेतला पाहिजे. पहिला आहे तद्बुद्धया, म्हणजे बुद्धी ही माणसाची विचारशक्ती किंवा विवेक शक्ती आहे. ही बुद्धी ज्यांची तत्कडे आहे म्हणजे अलौकिक ब्रह्माकडे वळली आहे तो खरा ज्ञान. तदात्मानः तत् ज्याच्याकडे, तत्कडे ज्याचे आत्मन वळतं, म्हणजे ज्याचं आत्मन म्हणजे मन, केवळ बुद्धीच नाही मन. तर ज्याचं मन, ज्याचा आत्मा त्याकडे वळला आहे म्हणजे ब्रह्माकडे वळलेला आहे तो तदात्माना. तन्निष्ठा म्हणजे ज्याची निष्ठा सुद्धा तत्कडेच आहे. आद्य शंकराचार्य म्हणतात की निष्ठा अभिनिवेशा तात्पर्य सर्वाणी कर्मणी संन्यस्य ब्रह्मणी एवं अवस्थानम येशामध्ये तन्निष्ठा. जी तत्कडे जी निष्ठा आहे ती सुद्धा या साधकाचं एक लक्षण आहे. आणि शेवटचं आहे तत्परायण, म्हणजे तत् एव परम अयन परागती येशा, म्हणजे तत् हेच ज्याचं आश्रयस्थान आहे, हीच ज्याची गती आहे, हे ज्याचं गंतव्य आहे, हे ज्याचं प्राप्तव्य आहे ते तत्परायण. आणि म्हणून माऊली इथे म्हणतात की परिदैव जैसे कवतिके कहीची दैन्य न देखे का विवेकू ना हा नळके भ्रांती ते जेवी. इथे 90वी ओवी संपते आणि आजच्या पुरतं ह्या श्लोकांमधनं आणि ह्या ओव्यांमधनं आपण प्रत्येक गोष्ट जी शिकतो ती आपण अंगीकारायला हवी. वी शुड पुढची ओवी 91 आहे. वर्षा सांगणार आहेस का जयंत, कमी सांगू? नाही, 91 पासून 120 पर्यंत तुम्ही दोघी सांगणार होता. नाही रे, तू इतकं छान सांगतोय, आम्हाला वाटतं तूच कंटिन्यू कर मग. कंटिन्यू केला तरी चालेल. तुम्ही सांगा. माझ्याकडे जरा रेफरन्सची पुस्तकं मी आणलीत आमच्या मेडिकल कॉलेज लायब्ररीतून, त्याचा रेफरन्स घेऊन नोट्स काढून मी बोलतो. नाही, तू खूप छान सांगितलं. मी तरी नुसता अर्थ वाचणार आहे. हो, सुरू करते. हो. रात्री अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यू कथा. आता जे जयंतनी सांगितलं की कसं म्हणजे जो माणूस परमात्म्याशी एकरूप झालेला असतो त्याला कसं दोन ह्याच्यामधला भेद दिसत नाही, तो आणि परमात्मा एकच आहे असं जसं म्हणतो, त्या आधारावर हा पुढच्या श्लोकात म्हणतात की सूर्य जसा स्वप्नात देखील अंधकाराचे स्वरूप पाहत नाही किंवा अमृत हे कधी कानाने मृत्यूची वार्ता ऐकत नाही, असा ज्ञानी पुरुष जीवनात कसलाही भेद जाणत नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या ठिकाणी सर्व समभाव हे मुख्य सगळ्या या पुढच्या ओव्यांमधून त्यांनी सांगितलेलं आहे. हे असो संताप कैसा चंद्र न स्मरे जैसा भूती भेदू नेणती तैसा ज्ञानी येते. श्रीकृष्ण म्हणतात, आता मी तुला आणि एक दृष्टांत सांगतो.
उष्णता ही कशी असते याचे स्मरण चंद्राला कधी होत नाही. चंद्र हा नेहमी शीतलता आणि चंद्र हे दोन्ही एका वेळेस रेफर केलं जातं. त्याप्रमाणे ते आत्मज्ञानी सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद बघत नाही. विद्या विनय विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव श्वपाके च पंडितः समदर्शिनः. आत्मज्ञानी पंडित हे विद्या व विनयुक्त ब्राह्मण तसेच गाय, हत्ती, कुत्रा किंवा इव्हन चांडाळ या सर्वांमध्ये समदृष्टी ठेवणारे असतात. आता याच्यातून मला समजलेला अर्थ म्हणजे मला असं वाटतं की जरी आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या ठिकाणी जरी सर्व समभाव होतो, मग त्यातला भेद काय, तर तो जो भेद असतो तो आता जसं जैननी सांगितलं, तो आपल्या पूर्व संचितामुळे, पूर्व केलेल्या पूर्व जन्मीच्या कर्मामुळे आपल्या पर्सनॅलिटीमध्ये, आपल्या सगळ्या मानसिकतेमध्ये जसा बदल होतो आणि त्या अनुषंगाने आपण जसे वागतो त्याप्रमाणे आपल्या मध्ये हा भेदभाव दिसून येतो. म्हणजे गाय काय, हत्ती काय, कुत्रा किंवा चांडाळ त्यांनी जसं म्हटलंय, या सर्वांमध्ये समदृष्टी ठेवणारे असतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या सगळ्यांचं सुद्धा बेसिक कॉन्स्टिट्यूशन, बेसिक जे त्यांचं आहे ते सगळ्यांच्याकडे सेमच आहे. मग हे चिलट आहे किंवा हत्ती किंवा हा चांडाळ आहे, हा ब्राह्मण आहे, असं आपण का बरं भेद करत राहतो, किंवा हा आपला मुलगा आहे किंवा पलीकडचा परका आहे, हा सगळा आपल्या मनात हा भाव का येतो? ना तरी हे धेनू हे श्वान एक गुरु एक हीन, हे असो कैचे स्वप्न जागतया, एथ भेदू तरी की देखावा, जरी अहम भाव उरला होआवा, तो आधीची नाही आगवा आता विषम काय. सारांश, जागे झालेल्या माणसात स्वप्न कसे बरे पडणार, आणि अंतःकरणात अहंकार असेल तर विश्वात अनेक प्रकारचे भेद दिसतात. म्हणजे अहंकार असेल तर मी हे केलं आहे आणि मी हे केल्यामुळे मला ही संपत्ती मिळाली, किंवा मी हे असं केल्यामुळे आज मी माझ्या जीवनात या अमक्या ठिकाणी आलो, असा जेव्हा अहंकार येतो तेव्हा मी श्रेष्ठ आणि दुसरा कनिष्ठ हा भाव निर्माण होतो. परंतु जो अहंकारच ज्याचा पूर्ण नाहीसा झाला आहे, ज्याच्या मनात हा उच्च-नीचतेचा भावच नाहीये, त्याच्या मनात अहंकारच नाहीये, त्याला कुठल्या प्रकारचे भेद दिसणारच नाही, आणि त्यामुळे ते सगळ्या ठिकाणी सर्व समभाव त्यांना दिसतो. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सम असणारे ते अद्वय ब्रह्म आपणच आहोत, हे समदृष्टीचे पूर्ण वर्म होय. जी ही संगू न सांडिता इंद्रियाते न दंडिता, परी भोगिली निसंगता कामने वीण. म्हणजे जे लोक विषयांचा संबंध न सोडता, इंद्रियांचे दमन न करता, वासने वाचून निसंगता जे भोगतात, ते लोक रूढीप्रमाणे वागतात आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी लौकिक व्यवहार करतात. परंतु सामान्य लोकांच्या मनात ब्रह्मविषयी जे अज्ञान असेल त्याचाही त्यांनी त्याग केलेला असतो. सामान्य लोकांच्या मनात जे असतं की हा उच्च, हा नीच, मी श्रेष्ठ, तू कनिष्ठ, हा जेव्हा त्या लोकांच्या मनात जो भाव उत्पन्न असतो, त्या लोकांचा या भावनेचा त्यांनी त्याग केलेला असतो. लौकिक व्यवहार ते सगळे करत असतात, लोक सगळे रूढीप्रमाणे त्यांची नित्य कर्म करत असतात आणि विषयांचा संबंध न सोडता, इंद्रियांचे दमन न करता, म्हणजे इंद्रियांचे ते न दंडिता, परिभोगिली निसंगता कामने वेळ, म्हणजे त्यांनी तरी निसंग राहिले, जरी सगळं लोकार्थाने लोक रूढीप्रमाणे सगळं करून सुद्धा ते त्याच्यात गुंतून पडले नाहीत, असा त्यांचं म्हणणं आहे. जी ही लोकाते लोकांची आधारे लौकिकेची व्यापारे परी सांडिले निदसुरे लौकिक हे. जैसा जना माझी खेचरू असं तुची जना नोहे गोचरू, तैसा शरीरी परिसंसारू नोळखे तयाते. ज्याप्रमाणे पिशाच जगात वावरत असतानाही जगाला दिसत नाही,
त्याप्रमाणे समदृष्टी असलेला आत्मज्ञानी असून देखील जग त्याला ओळखत नाही. हे असो पवनाचे निमेळे, जैसे जळीचे जळ लोळे, ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ आहे. वास्तविक पाहता आपल्याला असं वाटतं पाण्यात लाटा येत आहेत, पण लाटा आणि पाणी हे मुळात एकमेकापासून वेगळं नाही. ऍक्च्युली वाऱ्यामुळेच पाण्यावर त्या लाटांच्या रूपाने ते पाणी खेळत असतं. वाहणारा वारा त्या लाटा तयार करत असतं. आणि लोकांना काय वाटतं की या लाटा आणि या पाण्यापेक्षा वेगळ्या आहेत, पण खरं जर बघितलं तर त्या लाटा त्या पाण्याचंच एक अंग आहे. म्हणजे लाटा या पाण्यापासूनच बनलेल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांचे शरीर आणि नाव जगाप्रमाणे असले तरी ते साक्षात ब्रह्मरूप आहेत. लोकार्थ करता, लोकांना सगळ्यांच्या कळण्यात समजण्याकरता आपण त्यांना नावं देतो. त्यांना जसं म्हणतो की त्यांनी म्हटलं की ही गाय आहे, हा कुत्रा आहे, पण खरं बघितलं ते एक आपल्या परम आपण जे म्हणू की देवाचं जे आपण रूप, देव सगळीकडे आहे जे म्हणतो, तो त्याचाच हा भाग आहे की तुम्ही जो माणूस आपण म्हणतो की हा अमका वेगळा, तो तमका वेगळा, तसा नसून ते वेगळे पण जे आपल्याला दिसतं ते आपल्या बुद्धीमुळे तसं दिसतं. खरं मुळात ते वेगळे नाहीत. ते देखील साक्षात ब्रह्मरूप आहेत आणि त्यांचे मन त्या सर्व ठिकाणी साम्यप्रत झालेले आहे. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, अशी ज्यांची विश्वात्मक समदृष्टी झालेली असते त्या पुरुषाचे लक्षण तुला संक्षेपाने सांगतो, ते तू ऐक. जो एखादी व्यक्ती ज्याला एखादी वस्तू हवी असते, आज समजा मला एक दागिना हवा आहे आणि जर तो मिळाला नाही तर माझं मन खट्टू होतं, किंवा मला न कळत काहीतरी एखादी वस्तू ज्याची मी कधी अपेक्षा केली नाही ती अचानक मिळाली तर मला खूप आनंद होतो. तर ज्या पुरुषाचं सच्चित आनंद रूप परमेश्वराच्या ठिकाणी एक रूप झालेला असतो, त्याला ही अशी वस्तू प्रिय एखादी झालेली असते, त्यांनी तो काही जगावेगळा त्याला आनंद होत नाही. किंवा कुठली वस्तू नाही मिळाली तर त्याला राग येत नाही, उद्वेग येत नाही, त्याची निराशा होत नाही. कारण त्याचं पुरुषाचं सच्चित रूप आनंद रूप परमेश्वराच्या ठिकाणी त्याचं एकरूप झालेलं असतं. तरी मृगजळाची निपुरे, जैसे न लोटीजे का गिरीवरे, ऐसा शुभाशुभी न विकरे, पातली आजो. म्हणजे म्हणतो मृगजळाच्या पुराने डोंगर वाहून जातं का, तर नाही. तसंच जो प्रिय किंवा अप्रिय गोष्ट प्राप्त झाली असता त्याच्यापासून विकार पावत नाही. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तोच खरा समदृष्टीचा पुरुष होय आणि तोच ब्रह्माशी एकरूप झालेला आहे. जया आपण आपे सांडून काही, इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही, तो विषय न सेवी हे काही, विचित्र येथ. जो आत्मस्वरूपाच्या आनंदाला सोडून कधीही इंद्रियाच्या अधीन होत नाही, त्याने विषयांचे सेवन केले नाही, त्यात आश्चर्य ते कोण. बाह्य विषयांमध्ये ज्याचे अंतःकरण आसक्त झालेले नाही, तो स्वतःच्या अंतःकरणात आनंदाची प्राप्ती करून घेतो आणि नंतर तो सच्चिद आनंद स्वरूप परब्रह्माशी समरस होऊन अखंड आनंदाचा अनुभव घेतो. वर्षांनी सांगितलं त्याप्रमाणे बाह्य स्पर्शाची म्हणजे ज्याला विषय सुखाची आवड नसते ते त्याला जे अंतस्थ सुख जे प्राप्त होत असतं त्या सुखामध्ये त्याचा आत्मा म्हणजे समाधान पावलेला असतो. त्याला कधीही हे पाहिजे ते पाहिजे, यांनी आनंद होईल यांनी दुःख होईल असं होत नाही. असा जो ज्ञानी पुरुष आहे की त्याला प्रिय गोष्टी प्राप्त झाल्या तर खूप आनंद होईल, अप्रिय गोष्टी मिळाल्या तर खूप उद्विग्न होईल, असं नसतं. म्हणजे मूळ स्थितीपासून त्याला जे इंद्रियांपासून मिळालेला जो आनंद आहे तर त्याच्यात तो रमत नाही. त्याचं अंतःकरण हे सहज आत्मानंदात रमलेलं असतं. म्हणजे त्याला काही दिसण्यानी, काही ऐकण्यानी,
स्पर्शाने अशा बाह्य विषयांकडे तो वळत नाही, आसक्ती होत नाही त्याला. सांगे कुमुद दळाचे निताटे, जो जेविला चंद्र किरणे चोखटे, तो चकोरू काही वाळूवंटे चुंबी तू आहे. आता चकोर आपण म्हणतो की चंद्राच्या चांदण्यावर चकोर चंद्राचं चांदण वेचत असतो असं आपण म्हणतो, की कमळाच्या पात्रात जे चंद्रकिरण पडले असतात ते तो सेवन करतो. तर असा जो चंद्रकिरण सेवणारा चकोर आहे तो वाळवंटात कशाला जाईल चोच घालायला, त्याला जर इथे छान चांदणं मिळते. तसंच ज्याला सर्वोच्च सुख म्हणजे आत्मसुख स्वतःकडून प्राप्त, स्वतःजवळच आहे त्याला ते प्राप्त असते, तर तो बाह्य विषयांचा त्याग घडतोच त्याच्याकडून. हे वेगळं कशाला सांगायला पाहिजे. या विषयांच्या सुखाने काही लोक फसतात. म्हणजे एरवी तरी कौतुके विचारून पाहे पानिके, या विषयाचे नि सुखे झकवती कवण. काही काही लोक या विषयांच्या सुखाने फसतात. तर तसा हा जो आहे ज्याचं अंतःकरण आत्मा अपरंपार आत्मानंदात रमलेला आहे, तो या बाह्य विषयांकडे वळत नाही. जिही आपण पे नाही देखिले, तेची ही इंद्रियार्थी रंजले, जैसे रंग का आळू कैले तुषा ते सेवी. ज्यांनी आपण आपल्याला नीट पाहिलेलं नसतं, म्हणजे ज्यांना आपण कोण आहे हेच माहित नसतं, असे लोक इंद्रियांच्या विषयात रमतात. आता एखादा दरिद्री माणूस आहे, त्याला धान्य मिळत नाही, तो लोकांनी बाजूला काढलेला कोंडा म्हणा भाताचा गव्हाचा, हा कोंडा खाऊन तो दिवस काढत असतो. तर तितकं निकृष्ट दर्जाचं हे इंद्रियाचं सुख आहे. ना तरी मृगे तृषा पीडिते, संभ्रमे विसरोनी जळाते, मग तोय बुद्धी बरडिते ठाकून येते. तैसे आपण पे नाही जिथे, जयाते स्वसुखाचे सदा खरांटे, तयासीची विषय हे कोमटे आवडते. हरण सुद्धा मृगजळाला खरं मानून धावत सुटतात, आणि कुठेतरी पाणी असेल असं जाऊन त्या ठिकाणी धावत धावत जाऊन तिथे वैराण जागा दिसते आणि मग तिथे जाऊन पाणी नाही म्हणून थबकतात. पण त्या मृगजळ बागून त्याच्याकडे त्याच्या मागे मागे मात्र ते जातातच. तसाच जो स्वतःचे दर्शन घेऊ शकत नाही आणि आत्मानंदाच्या दृष्टीने खडखडाट असतो, त्याला इंद्रियांचे विषय गोड वाटतात. ज्याच्याकडे आत्मा आनंद नसतो त्याला इंद्रियांचे विषय गोड वाटतात. एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखे नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगामाची. आता जर वीज चमकते तेवढ्या ह्याच्यात काही जगात उजाडत नाही, किंवा तेवढ्याने जर उजाडलं असतं तर सूर्याची गरजच नव्हती. त्यामुळे विषयात सुखे हे बोलणं निरर्थक आहे. त्यापेक्षा वारा पाऊस ऊन याच्यापासून आपलं रक्षण करण्यात ढगाची सावली आपल्याला पुरत नाही, त्याच्यासाठी आपण घर बांधतो. म्हणून विषय सुख हा जो विषय शब्द कोणी वापरला तरी ते उचित नाही, कारण आपल्याला याच्यापासून विजेपासून आपल्याला उजेड मिळणार आणि आपल्याला सूर्योदय व्हायलाच पाहिजे, किंवा वारा ऊन पाऊस याच्यासाठी आपल्याला घर बांधावीच लागतात. त्यामुळे विषारी कंदाला मधुर म्हणण्यासारखं ते ठरेल. म्हणून विषय सुख जे बोलीचे, ते नेणता गा वाया जंतुजे, जैसे महुर का म्हणजे विषय कंदाते. नातरी भौमा नाम मंगळू, रोहिणी ते म्हणती जळू, तैसा सुख प्रवाद बरळू विषय तुहा. हे असो आघवी बोली, सांग पा सर्पफणीची सावली, ते शीतल होऊनी केतुली मूषकासी. जैसा आमिष कबळू पांडवा, मिनून सेवी तवची बरवा, तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे. आता मंगळ हा ग्रह क्रूर आहे आपण म्हणतो, चांगला नाहीये, तरी त्याला मंगळ म्हणतात. म्हणजे त्याचं नाव मंगळ आहे पण तो ग्रह क्रूर आहे. मृगजळ म्हणजे पाणी आहे तिथे असं मानतात, पण तिथे ऍक्च्युअली पाणी नसतं. तसं विषया सुखाचं असतं, विषयात सुख असं असतं असं म्हणणं म्हणजे हे मृगजळाच्या जागी पाणी आहे, मंगळ ग्रह क्रूर असून आपण त्याला मंगळ म्हणतो. तसंच हे विषयामध्ये सुख असणं म्हणणं म्हणजे हे बरळणं एक प्रकारचं. सापाच्या फण्याची सावली, सापाचे जे भक्ष उंदीर त्याला कधी थंड वाटेल का? पण तो काही त्या फण्याच्या सावलीत जाईल का? नाही. आमिषाचा घास मत्स्याने खाल्ला तोपर्यंत ठीक, तोपर्यंतच ठीक. तसाच विषयाचा संघ घातक आहे हे भगवान श्रीकृष्ण याला सांगतात.
अर्जुनाला की तू आता निश्चित जाण की विषयांचा संग हा आपल्यासाठी घातक आहे, तुझ्यासाठी घातक आहे. निरागी रोगांच्या दृष्टीने बघितलं तर विषय सुख म्हणजे पंडुरोगी माणसाच्या अंगाला जी पुष्टी असते तसे दिखाऊ पण घातक आहे. म्हणून विषय भोगात जे सुख आहेसे वाटते ते प्रारंभी, मध्ये आणि शेवटी ते ऍक्च्युअली दुःखच आहे. ते तू लक्षात घे. पण मूर्ख लोक काय करतात, ते सेवन केल्याशिवाय त्यांना राहत नाही. त्यांच्या बापड्यांना विषय सुखांच्या आतले दुःख ओळखता येत नाही, म्हणून ते विषयात रमतात. ते म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख, परी काय करीती मूर्ख न एवता न सरे. म्हणून लोकांना ते कळत नाही की याच्या विषय भोगात जे सुख आहे ते त्यांना सुख वाटतं, पण ते खरं ऍक्च्युअली ते दुःखच आहे, सुरुवात असो, मध्ये असो, शेवट असो. तर हे तू आता ओळखून घे आणि ते तुला या सगळ्या याच्यात ज्ञानेश्वरांनी या उदाहरणांनी ते अर्जुनाला जे येही संस्पर्श ज्या भोगा दुःख येऊन एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. हा जो गीतेचा श्लोक आहे त्याचं समजावून सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या अर्जुनाला त्याची उदाहरणं दिली की वीज चमकण्याची उजाडत नाही किंवा वाराहून पावसापासून ढगांनी आपलं संरक्षण होत नाही, असं सगळी उदाहरणं देऊन त्यांनी शेवटी अर्जुनाला म्हटलंय की तू आता या गोष्टीकडे लक्ष दे की विषय भोगात काही सुख नाही, ते ऍक्च्युअली दुःखच आहे. अभंग म्हणतोय कोणी का मी म्हणून? आहे का वेळ? एकच कडवं म्हणते, जास्त वेळ नाही आपल्याला. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या, तेने मुक्तिचारी साधियेल्या, साधियेल्या, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी रे, देवाची द्वारी उभा क्षणभरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, द्वारकेचे राणी पांडवा घरी रे, पांडवा घरी रे, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या, साधियेल्या, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. म्हणजे वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं
कृष्णं वन्दे जगद्गुरुं योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण.